जमिनीखालून वाहणाऱ्या नद्यांबद्दल तुम्ही कधी ऐकलं आहे का? भारतामध्ये गंगा, गोदावरी, कृष्णा अशा बऱ्याच नद्या आहेत. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा जगामध्ये अशा बऱ्याच नद्या आहेत, की ज्यांचा प्रवाह जमिनीच्या खालून असतो. नदी म्हणली की पाण्याचा एक प्रवाह, जो की एका उताराच्या दिशेने विशिष्ट पद्धतीने वाहत जातं. हेच पाणी ज्यावेळेस जमिनीच्या खाली आढळतं आणि त्याला एक विशिष्ट उतार आणि एक विशिष्ट गती, प्रवाह प्राप्त होतं, त्यालाच आपण गुप्त नदी म्हणतो किंवा त्यालाच आपण दडलेली नदी म्हणतो. ह्याला वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखण्यात येतं. पण आपल्या देशामध्ये, आपल्या स्वतःच्या भारतामध्ये सुद्धा अशा बऱ्याच नद्या आहेत, की ज्या जमिनीच्या खालून वाहतात. उदाहरण द्यायचं झालंच तर सगळ्यांना माहिती असलेली सरस्वती नदी. त्या व्यतिरिक्त कर्नाटकामध्ये तळगंगा नावाची एक नदी आहे. त्याला तळ कावेरी सुद्धा म्हणतात. ही नदी सुद्धा जमिनीच्या आतून वाहते. त्रिपुरामध्ये असलेली पोंगबरी नदी. त्याचप्रमाणे केरळामध्ये अशा शेकडो प्रवाह आहेत, ज्याला स्प्रिंग्स पण म्हणतात, की ज्यांचा उगम हा जमिनीच्या आतच होतो आणि एंड सुद्धा जमिनीच्या आतच होतो. सो पाणी जितकं वरतून वाहतं त्याच्यापेक्षा जास्त जमिनीच्या खालून सुद्धा वाहतं.